इथल्या ऊस उगवणाऱ्या माणसाला न्याय मिळेल, इथे रोजगारासाठी काम करणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल. पण इथे आता या कारखान्याचे मालक मी नाही तर तुम्ही पण नाही. तुम्ही इथे काम करणार, इथे कारखान्यात योगदान देणार अशा भूमिकेतून या. मी त्यांची मी एक्झिक्युटिव्ह ऍडवायझर, त्यांनी मला नेमलंय त्याच्यावर एक्झिक्युटिव्ह ऍडवायझर, त्यामुळे मीच त्यांच्याकडे काम करणार. त्यामुळे सगळ्यांनी अत्यंत शिस्तीत आणि समाधानाने कारखान्याला चालू द्या. हा कारखान्याच्या धुराळ्यातून जेव्हा धूर येतो तेव्हा मुंडे साहेब असल्याचा भास होतो. आणि म्हणून तुम्ही सर्वजण बोत्रे पाटलांना आणि त्यांच्या सगळ्या टीमला, प्रोफेशनल टीम आहे ती, प्रोफेशनल टीम. माझ्या जीवनामध्ये हे मागचे जे मॅनेजिंग डायरेक्टरचा काळ होता तो इतका वाईट होता, पण माझी परिस्थिती वेगळी होती. ही प्रोफेशनल टीम आहे, चांगलं काम करतायत, लोखंडेंना इकडचा अनुभव पण आहे. तर हे सगळ्या लोकांना आपण सहकार्य करा आणि तुम्ही सुद्धा आमच्या लोकांना सहकार्य करा. दुष्काळी गरीब भागातले लोक आहेत, आम्हाला दुसरं काही काम नाही या भागामध्ये, रोजगाराचं एवढं एकमेव साधन आहे. त्यांना तुमच्या बरोबर घ्या आणि त्यांना तुमचं वळण लावा. त्यांचंही वळण बदललं तर त्यांचं जीवन बदलेल आणि वळण बदलण्यासाठी तुम्ही राजकारण करायला गेले 15 वर्ष. त्यामुळे आपण सगळेजण आता एकदा वैद्यनाथ कारखान्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि आता वैद्यनाथच्या ओंकार स्वरूपासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि सगळेजण कोणत्याही पक्षाचे झेंडे तुमच्या हातात असो आणि कोणत्याही पक्षाचे गमचे तुमच्या गळ्यात असो, हा कारखाना ही कामधेनू आहे, हिच्याकडे कुठल्याही वाईट नजरेने पाहू नका. या कंपाऊंड वॉलमध्ये शांतता आणि काय म्हणतात त्याला सभ्यता ही प्रस्थापित आपण केलेली आहे, तशीच राहू द्या आणि त्या सगळ्या टीमला सहकार्य करा असे मी त्यांना सगळ्यांना तुम्हाला विनंती करते. त्यांच्या पाठीमागे मी आहे, ते वेगळे नाहीत हे लक्षात ठेवा. आणि या कारखान्याच्या परत सोन्याचे दिवस या लोकांना येतील. माझ्या ऊसधारकांनी त्यांनी सगळ्यात चांगला भाव देणार म्हणून म्हणले, ते कमी बिलकुल सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या पंचकृषीतल्या कारखाने ते करू शकते. मला नाही करता आलं, मला करवायची इच्छा असून नाही. आणि त्यामुळे मला खूप आज म्हणजे मला इतका आनंद होते. मी तुमच्या खूप हात जोडून आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी धावून आलात, म्हणजे वैद्यनाथानेच तुम्हाला पाठवलेला. तर खूप आभार मानते आणि मी तुमच्या सगळ्यांची रजा घेते. माझा हेलिकॉप्टर वाट बघते. सभेला खाडेंचे सारखे फोन येतात. मिरज खूप लांब आहे, तिथून अक्कलकोटला जाणार आहे, तिथेही स्वामींची प्रार्थना करीन की माझ्या कारखान्याला मिळू नको, तुझ्या पाठीशी आहे अशा प्रकारचा आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.